नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती असेल की जनगणना 2027 याची सुरुवात आता झालेली आहे आणि भारतातली पहिली डिजिटल स्वगणना ह्या वर्षी करण्यात येणार आहे. तर घर बसल्या आपल्या कुटुंबाची नोंदणी आपण कशी करू शकतो या डिजिटल जनगणनेमध्ये, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वगणना का करावी, तर याचे आपण पारंपरिक पद्धत काय आहे आणि डिजिटल स्वगणना कशी आहे हे आपण बघूयात. तर पारंपरिक पद्धतीमध्ये वेळखाऊ प्रक्रिया होती. ऑफलाईन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कराव्या लागायच्यात. प्रगणकाची वाट आपल्याला पाहावी लागायची. कागदी नोंदणी आपल्याला या प्रोसेसमध्ये करावी लागायची. आता डिजिटल स्वगणनामध्ये फक्त 15 मिनिटाचे काम आहे की ज्यात ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे करता येणार आहे. कोणत्याही वेळी आणि कुठूनही तुम्हाला ते करता येईल. वेळेचं काही बंधन नाही आणि 100% अचूक आणि सुरक्षित माहिती तुम्हाला या प्रोसेसमधनं भरता येणार आहे. दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. वेळापत्रक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 ते 15 मे 2026 यात तुमची पोर्टलवर स्वतः माहिती तुम्ही भरू शकणार आहेत, ज्याला स्वगणना असं आपण म्हणणार आहोत. 1 ते 15 मेच्या आतच तुम्हाला स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून प्रगणक हे आपल्या घरी भेट देतील आणि SCID त्यांना आपल्याला देणं गरजेचं आहे. 2 टप्प्यामध्ये ही प्रोसेस होणार आहे. 16 ते 14 जूनमध्ये प्रगणक म्हणजे जे गव्हर्नमेंटचे सर्वंट असतील, ज्यांना जनगणनेची ड्युटी लागली असेल, ते आपल्या घरी येणार आहेत आणि आपल्याला माहिती विचारते. ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कुठलीही आपली पर्सनल माहिती या प्रोसेसमध्ये द्यायची नाही आहे. आधार, पॅन, बँकेच्या डिटेल्स अशी कुठलीही माहिती यात विचारली जात नाही. सुरुवात करण्यापूर्वी काय आवश्यक आहे ते लक्षात घ्या. तर फक्त 15 मिनिटे वेळ तुमची लागेल. घराची आणि मालमत्तेची अचूक माहिती लागेल आणि चालू मोबाईल क्रमांक हा तुम्हाला या प्रोसेसमध्ये द्यावा लागणार आहे. त्यानंतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज तुम्हाला येथे नसणार आहे. तुम्हाला या बेसिक माहिती इथे लागणार आहे. आता मोबाईलवर तुमचं जर आधारचं EKYC होत असेल तर त्या प्रोसेसमध्ये जो OTP जनरेट होतो, तर तो OTP तुम्ही बघणं गरजेचं आहे की तो OTPमध्येच ब्रीफिंग दिलेली असते की हा OTP कशासाठी आहे. यात बऱ्याचशा केसेस अशा होत असतात की काही फेक प्रगणक असतात की जे बँकेचे डिटेल्स हॅक करण्यासाठी OTP मागत असतात आणि त्या OTP मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तुमचा बँकेचा मोबाईल नंबर हा चेंज करण्याचा हा OTP आहे. त्यामुळे कुठलाही OTPचा मेसेज पूर्ण रीड केल्याशिवाय तो OTP द्यायचा नाही आहे. स्वगणनेच्या 4 सोपी पावले आहेत. यात पोर्टलवर नोंदणी अगोदर तुम्हाला करायची. त्यानंतर नकाशावर लोकेशन तुम्हाला द्यायचं आहे. माहिती तुम्हाला भरायची आहे आणि SCID हा तुमचा त्या प्रोसेसनंतर मिळणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अचूक लोकेशन तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. तुमचा जिल्हा आणि पिनकोड हा अचूक तुम्हाला टॅग करावा लागेल. त्यानंतर मॅप झूम करून तुमच्या घरावर रेड मार्कर सेट तुम्हाला करावा लागणार आहे. लोकेशन कन्फर्म करून सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. हे लोकेशन प्रगणकाला तुमचे घर शोधण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे जे लोकेशन तुम्ही टाकाल तर ते तुमच्या घरावर तो रेड डॉट आला पाहिजे. तसं झूम करून तुम्हाला ते करता येणार आहे. या प्रोसेसमध्ये काय विचारलं जाणार आहे, तर 33 सोपे प्रश्न हे तुम्हाला विचारले जातील. याबद्दल घर म्हणजे घराची स्थिती, मालकी आणि खोल्यांची संख्या, त्याचबरोबर सुविधा, पिण्याचे पाणी आहे का, वीज आहे का आणि शौचालय आहे का, मालमत्ता काय तुमच्याकडे, TV, लॅपटॉप आणि वाहने, सायकल, कार. तर या बेसिक प्रश्न तुम्हाला या प्रोसेसमध्ये विचारले जाणार आहेत. तुमच्या SCID ह्या प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर जनरेट होईल आणि ते तुमचं गोल्डन तिकीट असं म्हटलं जाईल, कारण याच SCIDवर पुढील प्रोसेस ही केली जाणार आहे.
सो माहिती सबमिट केल्यावर तुम्हाला 11 अंकी SID येईल. उदाहरणार्थ H इथे एक्झाम्पल दिलेलं आहे अशा पद्धतीने. हा नंबर SMS आणि ईमेलद्वारे देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. 16 मे नंतर जेव्हा प्रगणक घरी येतील तेव्हा त्यांना हा SID देणे अनिवार्य आहे. तेव्हा तुमची प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे. तुमची माहिती ही 100% सुरक्षित असणार आहे. कायदेशीर संरक्षण असेल. जनगणना कायदा 1948 नुसार माहिती पूर्णपणे गोपनीय असेल. डिजिटल सुरक्षा ISO 2701 प्रमाणित आणि संपूर्ण डेटा हा एन्क्रिप्टेड स्वरूपाचा असणार आहे. SMSद्वारे येणारा OTPमध्ये प्रेषकाचे नाव RGICEN उदाहरणार्थ ADRGICENS असल्याची खात्री करा. आता जो SMS किंवा OTP तुम्हाला येणार आहे त्यामध्ये ADRGI सेन्सेस जे रजिस्ट्रेशन सेन्सेस असं याचं शॉर्ट फॉर्म आहे का ते अगोदर तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. कारण कुठलाही फेक OTP आला आणि तो दिला तुम्ही तर याला पूर्णपणे जबाबदार तुम्हीच असणार आहे. यात गव्हर्नमेंट काही करू शकणार नाही. त्यामुळे समोरचा व्यक्ती हा फेक प्रगणक आहे की ओरिजिनल आहे हे तुम्हाला त्या OTPचा मेसेजवरनं कळणार आहे. सो देशाच्या विकासात आजच सहभागी व्हा. डिजिटल गणना तुमची करून घ्या. यासाठी वेबसाईट महत्त्वाची लक्षात घ्या. se.census.gov.in या पोर्टलला गेल्यानंतर तुम्ही डिजिटल तुमची गणना करू शकतात. फक्त 15 मिनटे या प्रोसेससाठी तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला जर या प्रोसेसचा व्हिडिओ कशा पद्धतीने आपण या वेबसाईटवरनं स्वगणना करू शकतो याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आम्हाला टाईप करा. त्यानंतर या प्रोसेसचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आम्ही बनवू. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा. प्रत्येकाला जागरूक करा. सेन्सेक्स हा आपला हक्क आहे. त्यामुळे ही माहिती आपण भरलीच पाहिजे. फक्त कुठल्याही स्कॅमपासून वाचण्यासाठी योग्य ती माहिती फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.